दिवसांसाठी मला तयारी करायला आवडतं, पुढच्या दिवसांसाठी वचन घ्यायला मला आवडतं. कारण आपण पुढे जाऊन मागच्या गोष्टींना पस्तावा घेण्यापेक्षा आपण पुढच्या गोष्टींसाठी प्रार्थना करत राहणं आणि पुढची तयारी करणं हे मला स्वतःला खूप आवडतं. पस्तावा करण्यापेक्षा आपण तयारी करणं खूप गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. रविवारचा संदेश किती जणांना आठवत आहे? आमेन. खूप सुंदर परमेश्वराने वेगवेगळ्या अशा प्रिन्सिपल्स मधून, सिद्धांतांमधून आम्हाला घेऊन गेला. आणि नामान कोळी जो नुसता शुद्ध झाला नाही, पण त्याचं गौरवाने परत येणं, त्याच्या साक्षीमध्ये परत येणं आणि प्रभूच्या सेवकासमोर नम्र होणं हे परमेश्वराने दाखवलेलं आहे. तो खरा चमत्कार होता. चमत्कार हा नाही की तो बरा झाला, चमत्कार हा आहे की तो देवासमोर नम्र झाला. आमेन. आपण परमेश्वराने दिलेलं अद्भुत वचन यहोशुवा याचा पहिला अध्याय आपण बघणार आहोत. यहोशुवा जो परमेश्वराचा निवडलेला दास, मोशेच्या बरोबर असणारा, यहोशुवा याचा पहिला अध्याय. हालेलुया जीसस. जेव्हा परमेश्वराने मोशेला निवडलं होतं, त्या मोशेला निवडण्याच्या नुसत्या त्याच्या मोशेमध्ये निवडीमध्ये, त्याच्या त्या प्रोसेसमध्ये नुसताच मोशे नव्हता, त्याच्या निवडीमध्ये पूर्ण इस्रायल होतं. आमेन. आपण कोण आहोत? विश्वासणारे इस्रायल. आमेन. मान्य आहे, विश्वास आहे, आम्ही परमेश्वराचे आत्मिक इस्रायल आहोत. आमेन. जेव्हा परमेश्वराने इस्रायलाला निवडलं, त्यांच्यात मधला एक पुरुष परमेश्वराने निवडला, तो म्हणजे मोशे. आणि मोशे बरोबर असणारा त्याचा असिस्टंट म्हणजे यहोशुवा. आमेन. यहोशुवा आणि कित्येक जणांचा किंवा ग्रीक मध्ये हा शब्द येशुवा आणि यहोशुवा हा एकच असा गणला जातो. येशुवा आणि यहोशुवा मध्ये खूप छोटासा किंचितचा असा फरक असू शकतो, पण यहोशुवा आणि येशुवा याच्यामध्ये खूप असं सारखेपणा आहे, साम्य आहे. आमेन. या यहोशुवाला निवड जेव्हा चालली होती, तेव्हा परमेश्वराने त्याची देखील तयारी केली होती. किती जणांना विश्वास आहे की तयारी गरजेची आहे? आमेन. तयारी महत्वाची आहे. जो तयार नसेल त्याचा वापर होणार नाही. जो तयार नसेल तो फळद्रूप होणार नाही. जो तयार नसेल तो आशीर्वादित होणार नाही. जो तयार नसेल तो वचनबद्ध भूमीमध्ये जाणार नाही. जो तयार नसेल तो परमेश्वराचं मुख पाहणार नाही. जो तयार नसेल तो खालीच राहणार आहे. येशू ख्रिस्ताच्या तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. तयारी इम्पॉर्टंट आहे. आमेन. आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. यहोशुवाची तयारी, जेव्हा मोशे डोंगरावरती जात होता, परमेश्वराच्या भेटीला तो जात होता, यहोशुवाने कधीच त्याला सोडलं नाही. तो एक असिस्टंट सारखा त्याच्या वस्तू, त्याची बॅग, त्याची काठी, त्याची बॉटल, जे काही त्याच्या हातामध्ये असेल मोशेचं, हा यहोशुवा धरत होता. यहोशुवाला मोशे बरोबर राहायला आवडत होतं. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर यहोशुवाकडे पाहत होता. मोशेने परमेश्वराला पाहिलं, पण परमेश्वराने यहोशुवाला पाहिलं. मोशेने परमेश्वराची पाठ पाहिली, फक्त पाठ, बॅकसाइड परमेश्वराची मोशेने पाहिलेली आहे, पण परमेश्वराने यहोशुवाचं डेडिकेशन पाहिलेलं आहे, त्याची शिस्त पाहिलेली आहे, त्याचं संगती राहणं, त्याचं विश्वासूपणे राहणं आणि परमेश्वराला शोधणं हे परमेश्वराने पाहिलेलं आहे. तुमची प्रार्थना, तुमचं जगणं, तुमचे प्रत्येक उपवास परमेश्वराने पाहिलेले आहेत. असं समजू नका की तुम्हाला कोणी बघत नाही आहे. परमेश्वर प्रत्येकाकडे पाहत आहे. यहोशुवा मोशेच्या जागी येणार आहे, कोणालाच ठाऊक नव्हतं, पण हा मोशेच्या जागी येणारा संदेष्टा त्याचा असिस्टंट आहे. म्हणून ट्रेनिंग गरजेची आहे. आमेन. ट्रेनिंग गरजेची आहे. जे ट्रेनिंग मध्ये घाम गाळतात ते युद्धामध्ये कमी रक्त वाहतात. आमेन. हा प्रिन्सिपल आहे. जो जास्त ट्रेनिंग करेल, जो जास्त ट्रेनिंग करेल, दिवस रात्र जो जास्त ट्रेनिंग करेल,
शिस्त पाळेल, तयारी करेल, तो युद्धभूमीमध्ये कमी रक्त पाडेल, त्याचा स्वतःचा कमी रक्त पडेल. हा एक शिकवल्या गेलेला मिलिटरीचा किंवा योद्ध्यांचा, बॉक्सर्सचा, ऍथलेट्सचा, जे ऑलिम्पिक मध्ये खेळतात त्या प्रत्येकाला हे पहिले वळण लावलं जातं की तुम्ही आज जर दिवस रात्र तुम्ही आज ट्रेनिंग केली, शिस्त पाळली, चांगला डाएट केला, तर तुमचं जे जिंकणं आहे ते लवकरात लवकर होईल आणि तुमचा गौरव होईल. हे प्रत्येक स्पर्धेमध्ये स्पर्धा जो भाग घेतो त्याला मिलिटरीमध्ये प्रत्येकाला हे शिकवलं जातं. ट्रेनिंग मध्ये जायच्या आधीच त्यांना ब्रेन वॉश हेच केलं जातं की तुमची ट्रेनिंग गरजेची आहे. ट्रेनिंग मारण्याची नाही, ट्रेनिंग वाचण्याची. ट्रेनिंग मारण्याची नाही, पहिले वाचण्याची ट्रेनिंग करा. खूप भावनिक होऊन हम सर झुका नाही सकते, हम सर कटा सकते, हे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. पहिले आर्मी मध्ये हेच शिकवलं जातं की जर तुम्ही जिवंत राहताल तरच तुम्ही जिंकू शकताल. मरणाने कोणी विजय झालेले नाही आहे, तर तुमच्या चांगल्या ट्रेनिंगने. यहोशुवाची ट्रेनिंग मोशे बरोबर चालली होती आणि इतका सुंदर यहोशुवाचं ट्रेनिंग चाललं होतं. जर आपण अनुवादामध्ये त्याच्या निर्गमनमध्ये आपण जर बघितलं, यहोशुवाने मोशेला कधीच सोडलं नाही. आणि कित्येक असं होत होतं की मोशे जेव्हा परमेश्वराला भेटायला जायचा, त्याचा मंडप वेगळीकडे असायचा, तेव्हा यहोशुवा एकटाच बाहेर थांबलेला असायचा. यहोशुवाची नजर मोशेवरती, त्या परमेश्वराच्या गौरवावरती असायची. त्याचा गौरव आभाळाप्रमाणे खाली उतरून येत होता आणि यहोशुवा या दोघांचं भेट पाहत होता आणि यहोशुवा प्रार्थना करत होता, मला देखील असा अनुभव पाहिजे. मला देखील परमेश्वरा तुझ्याशी बोलायचंय, मला तुझी वाणी ऐकायची, मला देखील तुझ्या लोकांना लीड करायचंय, मला देखील तुझ्या आज्ञा पाळायच्या आहेत, मला देखील तुझ्या गौरवामध्ये घेऊन चल. ही यहोशुवाची प्रार्थना होती, म्हणून त्याची प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. जरी तो पाहत होता, तो कधीच बेशिस्त वागला नाही. यहोशुवा मोशे प्रार्थना संपून त्याच्या घरामध्ये परत जात होता, त्याच्या मंडपवस्ती परत जात होता. यहोशुवा म्हणत आहे, यहोशुवा मी तिकडेच थांबायचं. यहोशुवा त्या मंडपाच्या दाराशी तिकडेच थांबत होता, कारण त्याच्यामध्ये भूक होती परमेश्वराची सेवा करण्याची, परमेश्वराला जाणण्याची. आणि त्याच यहोशुवाबद्दल आपण येणाऱ्या दिवसांमध्ये खूप गहन गोष्टी, अद्भुत गोष्टी शिकणार आहोत. कारण परमेश्वर या मंडळीला त्याच्या आत्म्याने भरू इच्छित आहे, चालवू इच्छित आहे आणि शत्रूंवरती विजय देऊ इच्छित आहे. जर तुमचा अजून कोणीही व्यक्ती भ्रमित असेल, भटकणारा असेल, त्यांना सांगा, हा खूप निवडला गेलेला हा समय आहे, टाइम आहे. या टाइमामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्ही आशीर्वाद पाहिल्याशिवाय जाणार नाही. जो कोणी अजून पण भरकटलेले आहेत, गोंधळलेले आहेत, तुमच्या कुटुंबांमधले, नातेवाईकांमधले, या सीझन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. उपदेशक म्हणतो प्रत्येक गोष्टीचा काळ आहे आणि हा काळ परमेश्वराने प्रगट केलेला आहे. कित्येक लोक सीझनच ओळखत नाही आहे. सगळ्यांना फक्त उन्हाळा, पावसाळा, हिवाळाच माहिती आहे, पण आमच्या जीवनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काळ आहेत. उपदेशक मध्ये जर आपण बघितलं, 3रा अध्यायामध्ये कमीत कमी 28 काळ दिलेले आहेत. बरेचसे आहेत, पण जर त्यांना पेअर करायला गेले तर 14 असे पेअरिंग आहेत, जोड आहेत, की समय आहे, प्रत्येक गोष्टीचा समय आहे. रडण्याचा आहे, हसण्याचा आहे, रोपण्याचा आहे, उपटण्याचा आहे, बांधण्याचा आहे, तोडण्याचा आहे. परमेश्वराने बरेचसे असे काळ आपल्याला दिलेले आहेत. आपला सीझन ओळखणं गरजेचं आहे. आपलं हवामान, आपलं ऋतू समजणं गरजेचं आहे. मी कुठल्या ऋतूमध्ये जगत आहे. जर माझा ऋतू मी ओळखला नाही, जिकडे रोवायचं आहे तिकडे मी उपटण्याची वाट बघत बसेल, जिकडे माझं उपटणं आहे तिकडे मी रोवत बसेल. मला माझा सीझन चुकवायचा नाही आहे. मला माझा सीझन, ऋतू किंवा माझी वेळ मला चुकवायची नाही आहे. आमेन. बोला, आज मोठ्याने बोला की मला माझा सीझन चुकवायचा नाही आहे. आमेन. आमेन. तुम्हाला सीझन ओळखणं खूप गरजेचं आहे.
मला कधी कधी विश्वास धरणं गरजेचं असतं, वाट पाहणं गरजेचं असतं, कधी कधी पाऊल उचलणं गरजेचं असतं. नेहमीच वाट बघण्याचा समय नसतो, नेहमीच थांबण्याचा समय नसतो. आम्हाला हे खूप शिकवण्यात आलेलं आहे यशायामधून आम्हाला, की वाट बघा, जे वाट परमेश्वराची वाट बघतील त्या गरुडाप्रमाणे उडतील. हे खूप आमच्यावरती बंबार्डिंग झालेलं आहे, पण आम्हाला कधी कधी पाऊल उचलण्याचा देखील समय असतो. पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. गरुडाप्रमाणे जर तुम्हाला उडायचं आहे तर पहिले उडणं पण शिकावं लागणार. आणि असं उडणं की जे पक्षी उडत ज्या खालच्या लेवलला उडतात त्यांच्यापेक्षा वरती जाणं उडणं शिकण्याचं गरजेचं आहे. नुसतंच वेट अपॉन द लॉर्ड, वेट अपॉन द लॉर्ड नाही, कधी कधी पाऊल उचलणं गरजेचं आहे. तेच यहोशुवा मधून आपण शिकणार आहोत. यहोशुवाचा पहिला अध्याय 2रं वचन बघा. 2रं वचन, यहोशुवा याचा पहिला अध्याय 2रं वचन. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ. आमेन. माझा सेवक मोशे मृत्यू पावलेला आहे. कोण सांगत आहे? परमेश्वर मृत्यूची बातमी घेऊन येत आहे. कोण सांगत आहे? ही आनंदाची बातमी आहे का? त्यांना सगळ्यांना माहिती आहे मोशे मेलेला आहे, आता तो गायब झालेला आहे, त्याची बॉडी कोणालाच माहिती नाही कुठे पुरलेली आहे. पण परमेश्वर काय सांगत आहे? माझा, सो पर्सनल. तुम्ही परमेश्वराची पर्सनल प्रॉपर्टी आहात, तुम्ही पर्सनल आहात. परमेश्वर तुमच्या बाबतीत खूप गंभीर आहे. इज टॉकिंग अबाउट हिज ओन सर्वंट. तो म्हणत आहे माझा सेवक मृत्यू पावलेला आहे. काय न्यूज आणली परमेश्वराने? माझा सेवक मृत्यू पावलेला आहे. इट्स ओके, ही इज ब्लेस्ड, आणि तो माझ्या बरोबर आहे. आता तू उठ. हे उठणं, हे आजारातून उठणं नव्हे, हे उठणं आहे ते कन्फ्युजन मधून उठणं आहे. हे जे उठणं आहे ते अशा परिस्थितीमधून आहे जिकडे या इस्रायल लोकांना आशाहीन व्हायला लागले होते. त्यांच्याकडे आता कुठलंच आशा राहिलेली नव्हती, किंवा त्यांना जरी ठाऊक होतं की परमेश्वर आम्हाला घेऊन जाणार आहे, पण आम्हाला गाईड कोण करणार आहे? आमचा मोशे ज्याच्यावरती आम्ही भिस्त टाकून होतो की आम्हाला तो सांगेल तसं आम्ही करू. प्रत्येकाला मोशे सारख्या सेवकाची गरज आहे, हे देखील तेवढं सत्य आहे. प्रत्येकाला मोशेची गरज आहे. काय? पुन्हा सांगतो, प्रत्येकाला मोशे सारखी, मला, तुम्हाला, प्रत्येकाला मोशे सारखी गरज आहे. हेच आम्ही कधी मान्यच करत नाही, किंवा आम्हाला गर्व असतो. जसं आंटीने साक्ष दिली, आम्ही गर्वामध्ये इतकं जगतो, आम्ही विश्वासामध्ये असतो, पण आम्हाला मोशेची गरज आहे, आम्ही धिक्कारतो. त्यामुळे आम्हाला गायडन्स मिळत नाही, आम्हाला ऍडवाइस मिळत नाही, आम्हाला योग्य मार्ग दिसतच नाहीये. पण आता परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला गाईड होण्याची गरज आहे. जर तुम्हाला गाईड बनायचं आहे, तुम्हाला लीड करायचं आहे, तर आता मी तुला शिकवणार आहे. माझा मोशे माझा परमेश्वर असेल, माझा मोशे परमेश्वरापासूनचे लोक असतील, माझा मोशे परमेश्वरापासूनचे अभिषिक्त असतील, ते देवापासून मला गाईड करणारे असतील. पण परमेश्वर तुम्हाला देखील निवडत आहे. कोणाला तरी तुम्ही मोशे व्हा, कोणासाठी तरी तुम्ही मोशे व्हा. प्रत्येकाला मोशेची गरज आहे. आपण सगळ्यांनी आत्ताच मान्य केलेलं आहे, कारण त्यांना देखील मोशेची गरज आहे. तुम्ही कोणाचा जरी मोशे झाला नाही तर तुमचा मोशे जरी तुम्हाला कसा दिसणार आहे? तुम्हाला तुमचा मोशे दिसणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची गायडन्स, तुम्हाला गाईडलाईन्स दिसणं खूप गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. आपण मंडळांमध्ये जातो, वेगवेगळ्या सेवकांकडे जातो, ते परमेश्वराला अमान्य नाही, पण परमेश्वराला मान्य ते आहे की कोण तुम्हाला शिस्त लावेल, कोण तुम्हाला आज्ञा देईल, कोण तुम्हाला येणाऱ्या दिवसांबद्दल पटवून सांगेल की असं करायचं आहे, तुला या मार्गामध्ये तुला जायचं आहे, या मार्गामध्ये तुला कसं राहायचं आहे हे तुला सांगणं, तुझ्या भाषेमध्ये तुला सांगणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाला मोशेची गरज आहे.
आणि लोकांना देखील मोशेची गरज आहे. जर आपण मोशे बनलो नाही तर लोकांना देखील मोशे दिसणार नाही. आमेन, आमेन. दुसरं वचन काय म्हणत आहे? माझा मोशे मेला आहे. माझा मोशे. इस्रायलाची आता तशीच कन्फ्युजिंग अशी परिस्थिती झालेली आहे. असं एकदम कन्फ्युज असं त्यांची परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे. हालेलुया जीसस. कन्फ्युजन मध्ये राहणं परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वराला कन्फ्युजन मध्ये त्याचे लोक असणं आवडत नाही. म्हणून आज जर तुमच्या परिस्थितीला कुठल्या असं प्रकारचं कन्फ्युजन असेल की तुम्हाला कळत नाही आहे की काय निर्णय घ्यायचा आहे, आज तुम्हाला तुमचा मोशे शोधणं किंवा तुम्हाला त्या डोंगरावरती जाणं खूप गरजेचं आहे. कारण स्तोत्रसंहिता जर 15 तुम्ही वाचताल, कोण त्या डोंगरावरती चढेल? पहिले आपले हात शुद्ध करा, पहिले आपलं मन शुद्ध करा, मग तुम्हाला तुमचा परमेश्वर दिसेल. जर तुम्हाला परमेश्वर बघायचा आहे, स्तोत्रसंहिता 15 वाचा, त्यानुसार प्रार्थना करा. परमेश्वराने न्यूज घेऊन आला आहे की माझा सेवक मोशे मेला आहे. आता तू उठ, कारण मी तुला पाहत होतो. जेव्हा मी मोशेला भेटायचो तेव्हा मी देखील तुला पाहत होतो. तू माझ्या नजरेमध्ये होतास. असं समजू नका फक्त सेवक आणि पाळकच निवडले गेलेले आहेत. परमेश्वराची नजर तुमच्यावरती आहे. कधी कॉल येईल तुम्हाला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे धैर्य असावं. कधीही कॉल येईल. आता तू उठ. आता तू तिकडे अवलंबून नको राहूस. आता तू उठ. तुला उठणं गरजेचं आहे. बोला, मला उठणं गरजेचं आहे. आमेन. जशी तयारी गरजेची आहे त्यावेळेस मला उठणे देखील गरजेचं असणार आहे. कारण तेव्हा ऑप्शन नसणार आहे. ही आज्ञा आहे. आज्ञेला ऑप्शन नसतं. आमेन. आता तू उठ. ह्यांना, अर्थात इस्रायल लोकांना. कोणाला? या लोकांना परमेश्वराने पुन्हा बोला. ह्या लोकांना असं नाही समजायचं, इस्रायलाला समजायचं. कारण इस्रायलच आहे. आम्ही तुम्ही कोण आहोत? इस्रायल आहोत. आमेन. आम्ही तुम्ही इस्रायल आहोत. अर्थातच म्हणजे परमेश्वराने इकडं बोलताना खूप गांभीर्य पाळलेलं आहे. इज व्हेरी कम्युनिकेटिव्ह, व्हेरी क्लिअर इन हिज कम्युनिकेशन. परमेश्वर खूप डिटेल मध्ये सांगणारा गोष्ट परमेश्वर आहे. खूप डिटेल मध्ये परमेश्वर काय सांगत आहे ह्या लोकांमध्ये. खूप लोक होते, खूप मिक्स असा त्यांच्यामध्ये लोक आलेले होते. पण कोणाला? ह्या लोकांना म्हणजे इस्रायलाला. या इस्रायलाला तू चालवणार आहेस, तू सोडवणार आहेस. परमेश्वराचं वचन म्हणतं, इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांचे हित हे यार्देन ओलांडून जा. आमेन. तू आणि तुझे लोक. मोशेला काय सांगितलं? तू नाही, तुझे लोक जातील. पण यहोशुआ इज द सिलेक्टेड चोजन वन. यहोशुआ निवडलेला आहे. आमेन, आमेन. मोशेने अक्षरशः देवाशी तोंड मुख बघून त्याने बोललेला आहे. पण तो गेला का? आमेन, आमेन. तुमची शिस्त, तुमची प्रार्थना, तुमचे उपवास, तुमचे रडणं, तुमचं जगणं, तुमची कळकळ परमेश्वराने पाहिलेली आहे. म्हणून तो तुम्हाला सांगत आहे, उठ. कारण आता तू प्रॉमिस लँड मध्ये जाणार आहेस. तू वचनबद्ध भूमीमध्ये तू जाणार तर आहेस. तुझं कुटुंब देखील जाणार आहे, तुझी पिढी देखील जाणार आहे. यू हॅव टू लीड देम परफेक्टली. तुमचं जाणं तुमचं लीडिंग असणार आहे. यू आर नॉट जस्ट गोइंग, युअर गोइंग विल बी लीडिंग. आमेन. तुमचं जाणं लीडरशिपचं उदाहरण असणार आहे. तिसरं वचन खूप महत्वाचं आहे. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी, आमेन, आपण बोलू शकतो का? ज्या ठिकाणी
wherever you keep your foot, amen, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. खूप प्रॅक्टिकली बघायचं आहे आम्हाला भाऊ कोण बघायचं नाही. आम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन पाऊल ठेवलं की त्यांचं घर आम्हाला पाहिजे नाही. आम्हाला कोणाचे घरदार नको, कोणाच्या जमिनी नको. आम्ही दुसऱ्यांच्या जमिनीमध्ये जाऊन प्रार्थना करून घोषणा नाही केली पाहिजे ही जमीन माझी. नाही, हे कुठेतरी काहीतरी सक्तीचं शिक्षण दिलं जात आहे. खूप सारे रील्स येत आहेत की कोणी तुम्हाला बोललं की तुमचा बापाचा रोड आहे का? नाही. त्यांना सांगा हा माझ्या बापाचा रोड आहे. नाही, नको. हा रोड देशाचा आहे, सरकारचा आहे. आम्ही इकडे जगणारे आहोत. उगाच काहीतरी भाऊ कोण काहीतरी घोषणा करू नका. तोंडावरती पडायचं नाही आहे. हे प्रॅक्टिकल आहे. आमचा देव प्रॅक्टिकल आहे हो. आम्हाला उगीच काहीतरी भाऊ शिकवत नाही. तो जो ते देणार असणार ना तेच देणार आहे. परमेश्वराने त्या देशामध्ये जायला लावलंय ना तिकडेच आम्हाला आमचा देश मिळणार आहे. म्हणूनच त्या मार्गाने त्यांना जायला लावलंय ना. त्यांना या देशामध्ये जाऊ नका बोललाय. परमेश्वराने सांगितलंय इथं नाही जायचं आहे. तो देश मी तुम्हाला देणार नाहीये हे देखील सांगितलेलं आहे. आमेन. परमेश्वर प्रॅक्टिकल आहे. तो उगाच तुम्हाला भावुक करत नाही की माझा बाळ रडत आला, याला जवळ घ्या, खूप चुका करून आला, खूप पाप करून आला, तरी पण मी तुला उत्तर देतो. नाही, परमेश्वर तुम्हाला रडण्यामध्ये शिस्त लावेल, तुम्हाला जवळ घेईल, तुमचं सांत्वन करेल, तुम्हाला शांत करेल. तुम्ही जेव्हा शांत होताल तेव्हा तुम्हाला शिस्त कळेल, मग तुम्ही तुमचे आशीर्वाद पाहताल. परमेश्वर विनाकारण तुम्हाला वेळ लावणारा नाही. तुमच्या हट्टीपणाला तो एंटरटेन करत नाही. आमेन. तिसरं वचन खूप महत्वाचं आहे. तुमचे पाऊल जिथे जिथे पडेल ते तुम्हाला मिळणार आहे. माझं पाऊल माझ्या योग्य भूमीमध्ये पडणं गरजेचं आहे. आमेन. माझं पाऊल माझ्या भूमीमध्ये पडणं गरजेचं आहे, दुसऱ्याच्या भूमीमध्ये नाही, दुसऱ्याच्या घरांमध्ये नाही, दुसऱ्यांच्या वस्तूंमध्ये नाही. कोणामध्ये आमचा जीव नको. आमचा जीव आमच्या वचनबद्ध भूमीमध्येच असलं पाहिजे. आमची नजर, आमचे पावलं त्याच मार्गामध्ये असले पाहिजेत जे आम्हाला मिळणार आहे. तेच तर द्यायला तुम्हाला आवडेल ना. परमेश्वराला दुसऱ्याची वस्तू घेऊन तुम्हाला देणं हे नाही पाहिजे आहे. तुमच्यासाठी जे निवडलेलं आहे, तुमच्यासाठी जे आहे त्याच्यामध्येच तुमचं पाऊल पडलं पाहिजे. तुमच्यासाठीच ती आता यार देण आता सुकली जाणार आहे ना. तुमच्यासाठीच यार्देनेच्या पलीकडे. आमेन. बोला पलीकडे. तुम्हाला पलीकडे जायचंय. यू नीड अ ट्रेनिंग. यू नीड टू गो अदर साइड. यू नीड टू गो अदर साइड. इंग्लिश मध्ये म्हणतात देयर इज अ ग्रीनरी अदर साइड. ही ग्रीनरी नसते. आम्हाला तयारी खूप गरजेची असते. आमेन. आम्हाला तयारी गरजेची आहे. चौथं वचन आपण 5व्या वचनात जाऊया. तुझ्या खूप महत्वाचं, आपण सगळे मिळून वाचलं तर खूप गरजेचं आहे आणि आपण मोठ्याने वाचूया. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. आमेन. तुझ्या पुढे, आमेन, तुझ्या पुढे तुझ्या आयुष्यात, आमेन, हा वंडरफुल, कोणाचाही टिकाव लागणार नाही. म्हणजे तुमच्या समोर कोणी जरी उभा राहिलं त्यांच्या तोंडामध्ये तुमच्या विरुद्ध शब्दच निघणार नाही. ते आले होते चिडून रागाने, याचा मी आता ठावच बंदच करतो. त्याला मी मारूनच टाकतो. आता ह्याने आम्हाला खूप आता तरसवलेलं आहे. खूप प्रार्थना करतो, खूप विश्वासाच्या गोष्टी करतो. आम्ही आता ह्याला मारूनच टाकतो. ते येतील पण त्यांचे हट्टारच तुमच्यावरती चालणार नाहीये. तुझ्या पुढे तुझ्या आयुष्यात कोणाचाच टिकाव लागणार नाही. नो काळा जादू, नो ब्लॅक मॅजिक, नो काय 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 असतील ते काही नाही. काही फिरवणं, काही बोलणं, काही शिव्याश्राप, काही नाही. बोला काही नाही. माझ्या विरुद्ध काही नाही. आमेन. माझ्या विरुद्ध काही एक चालणार नाही.
आमेन. आम्हाला भीतीमध्ये परमेश्वर ठेवत नाही. आज हे वचन प्रत्येकासाठी आहे. आमेन. आमच्या विरुद्ध काही शिव्या श्राप, ब्लॅक मॅजिक, व्हाईट मॅजिक, कलरफुल मॅजिक काहीच चालणार नाहीये. आमेन. तुझ्या पुढे, तुझ्या आयुष्यात, तुझ्या अख्ख्या आयुष्यात, आजपासून तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये तुमच्या विरुद्ध कुठलंच हत्यार, कुठले शब्द, कुठलंच प्रकारचे सैतानी शस्त्र चालणार नाही. आजचा दिवस लिहून घ्या, पाठ करा. 1 जुलै 2026. टाइम इज व्हॉट? 8:30. आज लिहून घ्या. आजपासून, आत्तापासून माझ्या विरोधात कुठला शब्द, कुठलं हत्यार, कुठले श्राप, कुठल्याच प्रकारचे सैतानी आत्मे माझ्या विरुद्ध काम करणार नाही. माझी ही घोषणा, माझी ही प्रार्थना मला 2030 मध्ये, 2035 मध्ये, 2040 मध्ये मला साक्ष म्हणून उभा राहणार आहे. आमेन. आमेन. कारण तुमच्या आयुष्यात तुमच्या पुढे कोणीच टिकाव धरणार नाही. आम्हाला कधी कधी फसवण्यात येतं किंवा हा एक दुरात्मा आहे जो मंडळांमध्ये शिरलेला आहे. नीट लक्षात घ्या. तुम्हाला भय घालण्यात येतं की तुमच्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी केलंय, तुमच्यावरती कोणीतरी काहीतरी केलंय म्हणून तुमची परिस्थिती अशी आहे. आणि ह्याच भयामध्ये त्यांच्या प्रार्थना अशाच व्हायला लागलेल्या आहेत की परमेश्वरा आम्हाला सोडव, आम्हाला सोडव. आम्हाला कळत नाही आमच्या विरुद्ध कोण काय बोलत आहे, कोणी शिव्या श्राप केलेला आहे, कोणी आमच्या विरुद्ध काळा जादू केलेला आहे, कोण आमच्या विरुद्ध आहे, आम्हाला काही कळत नाही. आणि ह्याच भयामध्ये त्यांच्या प्रार्थना, त्यांचा विश्वास, त्यांचं कुटुंब, त्यांचं जीवन असंच चाललेलं आहे. हा भ्रमित करणारा आत्मा आहे. हे खोटे संदेश ते आहेत. परमेश्वर जेव्हा सांगतो की हा कोणीतरी तुमच्यावरती काहीतरी केलेलं आहे, पण आज प्रार्थना केल्यामुळे, आज तुमची माझी भेट झाल्यामुळे, आज तुम्ही वचन ऐकल्यामुळे ते तुटलेलं आहे. हे कळणं गरजेचं आहे. परमेश्वराने सांगितलं मोशे मेलेला आहे पण तू उठलेला आहेस. याला म्हणतात परमेश्वर जो जिवंत आहे. परमेश्वर नुसतं प्रॉब्लेम सांगून भयात तुम्हाला ठेवणार नाही. नाही, हे असलं जीवन परमेश्वराला मान्य नाही. नाही राहायचंय आम्हाला असल्या घाणेरड्या विश्वासामध्ये की कोणीतरी आमच्यावरती काहीतरी केलेलं आहे. नाही, हे धिक्कारतो आम्ही येशूच्या नावामध्ये. आमेन. हे धिक्कारणं गरजेचं आहे. कोणीतरी मला 15 वर्षापूर्वी सांगितलं होतं की असं असं आहे आणि तेच कुठेतरी माझ्या माइंड मध्ये आहे. नाही, माझ्या पोरांची वाढच दिसत नाही. नाही, त्या बाईने असं केलं. माझ्या मुलांना जॉबच भेटत नाही. नाही, त्या माणसाने असं केलं. काही सेवकांना जिकडे ज्या घरात जातील तिकडे भूत दिसतात. आमच्याकडे पण असे बरेचसे सेवक येऊन गेले. मला पण कोणी काहीतरी काय सांगितलं होतं, तुझा पाय एका दगडाला आपटला होता म्हणून. आमच्या घरीच आले होते. एक खूप मोठा संदेश म्हणला जात होता. मला सांगत आहे की तुझा पाय कुठेतरी दगडाला आपटला म्हणून तुझं काही वाढ होत नाही, तू सारखा आजारी पडतो. आता एखाद्या मनुष्याला हे कसं आठवणार आहे की कधी मला दगड लागला होता? हे फसवे आत्मे आहेत. कोणीतरी सांगतं की छोटासा धागा मिळेल, कुठला तरी कपडा मिळेल, आपल्या घरामध्ये जाऊन शोधा. नको. असेल तर तुम्हाला दिसलं देखील पाहिजे आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तुम्हाला सुटका देखील प्राप्त झाली पाहिजे. ते आमच्या मनांमधून देखील निघून गेलं पाहिजे. कारण जेव्हा सुटका परमेश्वर देतो तेव्हा तुमचं जगणं देखील तुम्हाला दाखवतो. तुमचं जगणं तुम्हाला माहित पाहिजे. कारण तू उठ. तो मेला आहे ना, इट्स ओके, तू उठ. आमेन. आम्हाला उठायचं आहे. कारण आम्ही जर नाही उठलो तर लोक येतील. 5वं वचन काय म्हणत आहे? तुझ्या समोर जो कोणी येईल त्याचा टिकाव लागणार नाही. पण आम्ही जर उठलेलो नसेल तर, याची दुसरी बाजू पण महत्वाची आहे. जर आम्ही उठलेलो नसेल तर ते येतील आणि त्यांचे शस्त्र आमच्यावरती चालतील. ऑब्वियस आहे, शक्यता आहे. कारण आम्ही
ऐकायला चांगलं वाटतं की उठ उठ, हा मोशे मेलाय, तू उठ, तू लीड कर. पण आम्ही ऐकून घेतो, पण घरी जाऊन झोपतो. उठलेलंच नाही, माझं जीवन उठलेलंच नाहीये, माझं वागणं उठलेलंच नाहीये, माझा विश्वास उठलेलाच नाहीये, माझी प्रार्थना उठलेलीच नाहीये, माझा आळस गेलेलाच नाहीये, मला शिस्त लागलेलीच नाही आहे. तर मी झोपलेलोच आहे, मी उठलेलो नाहीये. उठण्यामध्ये परमेश्वराचा प्रकाश दिसून येतो, उठण्यामध्ये शिस्त दिसून येते, उठण्यामध्ये आशीर्वाद दिसून येतात. परमेश्वर नुसतं सांगत नाही तुम्हाला, तो एबिलिटीज, ते बळकटी देखील देतो. आमेन. परमेश्वर नुसतं सांगत नाही, परमेश्वर जेव्हा शब्द बोलतो त्याच्या बोलण्यामध्ये इट्स अ लाईफ, एबिलिटीज, टॅलेंट्स. तो यहोशुआला का सांगत, काय गरज होती त्याला यहोशुआला सांगायची, का त्याला सांगायची गरज होती? अब्रामाला येऊन सांगतोय, इसाकाला येऊन सांगतोय, याकोबाच्या स्वप्नांमध्ये येतोय. का परमेश्वर का येऊन सांगतो? कारण जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याच्यामधून तुमच्या जीवनामध्ये लाईफ, आयुष्य, जीवन, काय म्हणत आहे, तुझ्या आयुष्यात तुमच्यामध्ये आयुष्य मोकळं होतं, तुमच्यामध्ये टॅलेंट्स यायला लागतात, तुमच्यामध्ये विजय यायला लागतो, परमेश्वराचे शस्त्र, परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये यायला लागतो. आमेन. हालेलुया. परमेश्वराने यहोशुआला निवडलं आणि तो बोलायला लागला. हे परमेश्वराने यहोशुआला निवडलेलं आहे. इट्स धारदार सुरी, धारदार तलवार यहोशुआला आता भेदून जात आहे आणि त्याला मोकळं करून त्याला आता परमेश्वराचा आत्मा भरत आहे. तुझ्या पुढे, तुझ्या आयुष्यात कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो, आमेन, जसा मी मोशे बरोबर होतो तसाच मी तुझ्या बरोबर असणार आहे. आमेन. बोला, परमेश्वर जसा मोशे बरोबर होता तसाच माझ्या बरोबर देखील आहे. आमेन. आमेन. जसा मी मोशे बरोबर होतो तसाच मी तुझ्या बरोबर देखील असेल. आमेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. मी तुला सोडून, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे खूप गंभीरतेने पाहणाऱ्या गोष्टी आहेत. आम्हाला पवित्र आत्मा कधी सोडून जातो आणि देव आम्हाला कधी टाकून देतो, या दोन गोष्टी आहेत. मी तुला सोडून जाणार नाही, कधी टाकणार नाही. बरेचसे अशा जगांमध्ये आहेत परमेश्वराने त्यांना टाकून दिलेलं आहे, हे सत्य आहे. परमेश्वराचं वचन स्तोत्रसहितामध्ये देखील म्हणतं, दुर्जन देखील त्या न्यायाच्या दिवसासाठी ठरलेला आहे. दुर्जन आहेत, सज्जन आहेत, दुर्जन देखील आहेत. देयर आर एविल पीपल. ज्यांनी त्यांनी जसं सैतानाला निवडलेलं आहे, पूर्ण मनापासून त्यांनी निवडलेलं आहे की मी सैतानालाच देव म्हणून बघणार आहे. ही निवड आहे. आणि या काळामध्ये, या जगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये प्रखरतेने दिसत आहे खूप. आता तर ते सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह झालेले आहेत. तुम्ही या आमच्या सैतानी मंदिरांमध्ये या, सहभागी व्हा, तुम्हाला रातोरात श्रीमंत करण्यात येईल. इन्व्हिटेशन्स जात आहेत. मला देखील इन्व्हिटेशन्स मी ईमेल वरती आले होते, ईमेल्स वरती जात आहेत इन्व्हिटेशन. या इल्युमिनिटी आहे, फेमिलियर कुठले तरी ऑर्गनायझेशन्स आहेत जे तुम्हाला इन्व्हाइट करतात. खूप चाललेलं आहे आणि या लोकांनी स्वतःहून निवडलेलं आहे. आणि माहित आहे तुम्हाला, सैतानाच्या मंदिरामध्ये जाण्याचं पाऊल पहिलं काय असतं? तिकडे कुठलाच धर्मशास्त्र ठेवलेलं नसतं. त्यांचं पहिलं पाऊल बायबल वरती पडलं जातं. सैतानाने बायबल का निवडलेलं आहे? कारण ते सत्य आहे. आमेन. सैतानाने मंदिर बांधायला चालू केलेलं आहे. आमेन. आम्हाला खूप चलाक, खूप उघडे डोळे ठेवून आता आम्हाला प्रार्थना करायची आहे, कारण येशू ख्रिस्ताचं येणं लवकर आहे. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश
या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे, तो तू यांना वतन मिळवून देशील. किती अद्भुत परमेश्वराचं वचन आहे. पण दोन महत्वाच्या गोष्टी, खंबीर हो, हिम्मत धर. खंबीर हो, हिम्मत धर. बोला, खंबीर हो, हिम्मत धर. खंबीर हो, हिम्मत धर. आमेन. इंग्लिश मध्ये खूप मस्त वाटतं ते वाचायला. कोणी का वाचाल का इंग्लिश मध्ये? हालेलुया. खंबीर हो, हिम्मत धर. हालेलुया. मी तुला उठ म्हणत आहे, तुला लीड करायचं आहे. मी तुला जेव्हा सांगत आहे मी तुझ्या बरोबर आहे. पहिलं वचन काय आहे? मी तुझ्या बरोबर आहे, तुला सोडणार नाही, कधी टाकणार नाही. पण परंतु there is a but. God sometimes use this. तुम्हाला कळणं गरजेचं आहे काय आहे, पुढची परिस्थिती काय असणार आहे. म्हणून पहिलेच तुम्हाला आज्ञा काय दिलेली? ही आज्ञा आहे, आज्ञा, ऑप्शन नाही. बी स्ट्रॉंग अँड बी करेजियस. खंबीर हो म्हणजे स्ट्रॉंग हो. आता जरा व्यायाम करायला लाग, आता जरा डाएट चांगलं कर. आमेन. आता जरा झोप चांगली घे. खंबीर हो. देयर इज अ स्ट्रॉंगनेस इन द बॉडी ऑल्सो. तुम्हाला पाहिजे, गरज आहे. तुम्हाला तुमच्या बॉडीची गरज आहे, कारण परमेश्वराला तुमच्या बॉडीची गरज आहे. ही बॉडी कधी दगा देते आपल्याला कळत नाही, म्हणून आम्हाला बॉडी गरजेची आहे. आमेन. जरासा कोणाचा धक्का लागला की 2 दिवस झोपून गेले, नाही आले हो मी सिस्टर प्रार्थनेला, नाही आले. हात खूप दुखत होता मला, दरवाजा लागला त्या दिवशी. खंबीर हो म्हणजे तरी जो स्ट्रॉंगनेस, आम्हाला स्ट्रॉंग व्हायचं आहे. आमेन. मला तुम्हाला सॅटर्डेची साक्ष सांगून द्या. सॅटर्डेला माझा पाय इतका दुखत होता, मी माझ्या बायकोला सारखं सांगत होतो, बायकोचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कारण तिच्याकडे माझं लक्ष नसतं आणि आमच्या दोघांचं आमच्याकडे लक्ष नसतं. बट शी कॅरीज हर रिस्पॉन्सिबिलिटी. तिची जबाबदारी करते, मी माझी जबाबदारी करतो. माझा पाय इतका दुखत होता, मी सांगत होतो माझा पाय दुखतोय, माझ्या मुलांना सांगतो माझा पाय दुखतोय. शनिवारी रविवार आला तरी माझा पाय दुखत होता, मी असा चालू होतो. पण अख्ख्या त्या संदेशामध्ये परमेश्वराने मला उभं केलं. हा पाय अख्खा माझा जी नस दुखत होती, त्यावेळेस मी घरी आल्यावरती मी प्रेयर केली, माझं अनॉइंटिंग ऑइल लावलं आणि तेव्हापासून माझं पायाचं दुखणं गेलेलं. आमेन. आमची बॉडी गरजेची आहे हो, आमची बॉडी गरजेची आहे. हालेलुया. आम्हाला ह्या बॉडीची गरज आहे, म्हणून स्ट्रॉंग हो. तुम्हाला आरोग्य मी यासाठी नाही दिवस देत आहे की तुम्ही गोव्याला जाऊन फिरा, जा काश्मीरला, जा अमेरिकेला, जा मॉरिशसला. नाही, तुमची बॉडी माझ्यासाठी आहे, म्हणून जरा स्ट्रॉंग हो. आता जी तलवार ठेवली होती, आता तलवार चालवायला शिक. आमची तलवार आम्हाला चालवायचे, शिकायचे आहे. स्तोत्रसंहिता मध्ये लिहिलेलं आहे, हे वीरा, बलवान वीरा, आपली तलवार कमरेला बांध. आपली तलवार जरा काढा. या अख्ख्या घरामध्ये तुम्हाला फिरायचं आहे तलवार काढून. आय डू दिस. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मी अख्ख्या घरामध्ये मी अख्खे प्रार्थना करत फिरत असतो, कारण तुमच्या फिरण्यामधून तुम्ही काहीतरी मोकळं करत असता. ते वातावरण तुम्ही निर्माण करत असता. तुमची प्रार्थना नुसती तुम्ही प्रार्थना राहत नाही, तुमचा विजय तुम्ही घोषित करत असता. आणि कधी कधी माझी प्रार्थना दात ओठ खाऊन, सो स्ट्रॉंग, मी माझे दात खातो, माझे ओठ, कारण मला ती सैतानाची चीड आलेली असते. परमेश्वराचं वचन स्तोत्रसंहिता 18 मध्ये तेच म्हणतं, मी शत्रूंच्या मागे गेलो, मी त्यांना आवळून पकडलं आणि त्यांना धुळीस मिळवलं. दॅट्स द स्पिरिट. हा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा तुम्हाला नुसतं उठवणार नाहीये, तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या मागे पळायचं आहे.
यू हॅव टू गेट अँग्री. तुम्हाला रागच आला पाहिजे. तुम्हाला रागच आला पाहिजे की या शत्रूने मला छळलेलं आहे, मी खूप रडलेलो आहे, यांच्यामुळे मी खूप रडलो. आता माझं रडणं मला बंद करायचं आहे, कारण मला उठायचं आहे. मला परमेश्वराने सांगितलेलं आहे उठ, कारण तुला लीड करायचं आहे. जर तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जर नुसतं रडतानाच पाहिलं ना, ते कधीच देवावरती विश्वास ठेवणार नाही. हे तेवढं सत्य आहे. काही बाई नुसती रडती, हा बाबा नुसता रडतो आणि नुसतं प्रार्थना करतो, पण याच्यामध्ये कधीच विजय दिसत नाही. हे आज तुमचं उत्तर आहे, कारण तुम्ही स्ट्रॉंग झालेला नाही. बी स्ट्रॉंग, बी करेजियस. या शरीराला मजबूतीची गरज आहे. गेट अ गुड डाएट, गुड प्रोटीन्स घ्या, प्रोटीन शेक घ्या, काहीतरी चांगलं घ्या की जे तुमच्या हड्ड्यांना कॅल्शियम देईल, व्हिटॅमिन डी देईल, कारण परमेश्वराची ही गरज आहे. तुमच्या शरीराची परमेश्वराला गरज आहे. आमेन, हालेलुया. बी स्ट्रॉंग, बी करेजियस. कारण ज्या देशामध्ये मी शपथ वाहिली होती, आय हॅव प्रॉमिस्ड यू, इट्स अबाउट यू अँड गॉड. हे परमेश्वराने तुमच्याबद्दल आहे. मला ते तुला द्यायचं आहे, जे मी तुला प्रॉमिस केलं आहे, मी तुला वचन दिलेलं आहे की मला तुला ते द्यायचं आहे. म्हणून तुला आणि मला दोघांना लढायचं आहे. का तुम्हाला करेजियस व्हायचं आहे? का तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं आहे? कारण तुम्हाला दिलेलं वचन आहे ते मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या जीवनाची, तुमच्या आयुष्याची, तुमच्या शरीराची, तुमच्या विश्वासाची, तुमच्या प्रार्थनेची मला गरज आहे. ही इज नॉट जस्ट चुझिंग यू. तो असंच कोणाला तरी रॅन्डमली या कोणी पण या नाही. त्यांनी वाट बघितलेली आहे यहोवाची, त्यांनी वाट बघितलेली आहे मोशेची. लिहिलेलं आहे, मोशे डोंगरावरती जसा गेला तसं लिहिण्यात आलेलं आहे वचन की मोशे डोंगरावरती आला. हे परमेश्वराने उत्सुकतेने पाहिलं की माझा सेवक आलेला आहे एवढ्या वर्षांनंतर. कारण मोशे म्हणाला, आता मी जातो आणि बघतो ते जळत का नाही आहे आणि ते भस्म का नाही होते. हे जेव्हा शब्द बोलला ते परमेश्वराने ऐकले, कारण परमेश्वर मोशेची डोंगरावरती येण्याची वाट बघत होता. तुमची वाट परमेश्वर बघत आहे, तुमच्या उठण्याची, तुमच्या शरीरांना उठण्याची, तुमच्या विश्वासाच्या उठण्याची. आमच्या घरामध्ये कोणी विश्वास करत नाही ब्रदर, मी कसं येऊ प्रार्थनेला, कारण त्यांनी तुमच्या हा विजयाला पाहिलेलंच नाही. आम्हाला आता नुसतं प्रार्थना नाही, आता आम्हाला विजयाचं पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे, कारण आपला सीझन बदललेला आहे. आमचा सीझन आता बदललेला आहे. माय सीझन हॅज चेंज्ड. नाव नो मोर वेटिंग, नाव टेकिंग अ स्टेप. आता नुसतं वाट बघणं नाही. आमेन. उपदेशक जर 3 वाचलं तुम्ही, प्रत्येक गोष्टीचा काळ आहे. काळ ओळखा, सीझन ओळखा. पुढचं वचन आपण संपूयात. 7 मात्र कॅन एव्हरीवन रीड? आपण सगळे मिळून वाचूया. मात्र तू खंबीर हो आणि खूप हिम्मत धर. आमेन. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, खूप महत्वाचं वचन आहे. प्लीज आपण या गोष्टींवरती मनन करूयात. आज नुसतं प्रार्थनेमधून चांगलं वचन मिळालं म्हणून खुश आनंदाने घेऊन जायचं नाही आहे. खूप वचन महत्वाचं आहे, खूप जास्त वचन महत्वाचं आहे. 7 वर्ड माझं आवडतं. मात्र तू खंबीर हो व हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. आमेन. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. आमेन. खूप महत्वाचं वचन. कॅन यू रीड इट इन इंग्लिश? तू खंबीर हो आणि
हिम्मत धर. कारण येस, Be strong and very courageous. बी स्ट्रॉंग अँड व्हेरी. खूप, ते मराठीत पण तेच लिहिलं आहे. खूपची गरज आहे, नुसती हिंमत नाही. नुसती हिंमत नाही, पण खूप हिंमत आम्हाला लागणार आहे. आमच्या बरोबर उभं राहणार कोणी नसेल, पण आम्हीच आमच्या बरोबर उभा राहू. ही हिंमत असणं गरजेचं आहे. लोक तुमच्या बरोबर उभा नसतील, पण आम्ही आमच्या देवाबरोबर उभे आहोत. आम्ही खंबीर आहोत. मी खंबीर आहे. आमेन, हालेलुया. आपण या महिन्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे 1 जुलै, आणि 3 ऑगस्टला या मिनिस्ट्रीचं 1 वर्ष पूर्ण होणार आहे. आपण 12व्या महिन्यामध्ये या सेवेला आपण लागलेलो आहोत. तेव्हा माझ्यावरती विश्वास करणार खूप थोडके होते, किंवा कोणी नसलं तरी बोलला तरी चालेल, पण माझ्यावरती विश्वास परमेश्वराने ठेवला आणि या सेवेला आजपर्यंत घेऊन आलेला आहे. आमेन. आज तुम्ही माझ्यावरती विश्वास करू शकता, हे माझ्यासाठी खूप अद्भुत गोष्ट आहे. कोणी एक व्यक्ती जरी माझ्यावरती विश्वास करत असेल आणि मला सांगतो की माझ्यासाठी प्रार्थना करा, हे माझ्या वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप अद्भुत गोष्ट आहे. कारण त्या व्यक्तीने निवडलेलं आहे की माझ्यावरती विश्वास ठेवावा. लोक तुमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतील, तुम्हाला खूप हिंमत धरायची आहे. खूप हिंमत धरायची आहे. आमेन, हालेलुया. आम्हाला खूप हिंमत धरायची आहे. खूप खंबीर व्हायचं आहे. आमेन. जसा मोशे बरोबर मी होतो, तसाच तुझ्या बरोबर देखील असेल. बट देयर इज अ कंडिशन नाउ. खूप महत्वाची कंडिशन्स अप्लाय. स्टार लागलेला आहे. स्टार जसं म्हणतात ना की अटी लागू, परमेश्वराने सांगितलेलं आहे. मी रविवारी हाच सिद्धांत सांगितलेला आहे. पुन्हा परमेश्वराने कन्फर्म केलेलं आहे. तुम्हाला नियमशास्त्र माहिती पाहिजे, तुम्हाला त्याच्यावरती मनन केलं पाहिजे. यू हॅव टू मेडिटेट अपॉन इट डे अँड नाईट. बोला, दिवस रात्र. दिवस रात्र. आमेन. आपण दिवसा आलो होतो, आपण मनानच करत आहोत, रात्र झालेली आहे. आमेन, आमेन. दिवस रात्र मनन कर. काय सांगितलं होतं परमेश्वराने सिद्धांत रविवारी? आपण जेव्हा प्रार्थना करतो, कोणी सांगेल का, कोणाच्या लक्षात आहे? जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो, आणि जेव्हा आपण मनन करतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. आमेन. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही बोलतो. म्हणून काय सांगितलेलं आहे? तू दिवस रात्र प्रार्थना कर. काय सांगितलं? प्रार्थना करायला सांगितलं आहे. मनन कर. मेडिटेट अपॉन इट डे अँड नाईट. कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? यू विल नॉट अग्री और यू विल नॉट बिलीव्ह. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुमच्यापेक्षा जास्त परमेश्वराला तुमच्याशी बोलायचं आहे. ज्याला कान आहे तो ऐको. येशू ख्रिस्ताने वारंवार तीच आठवण करून दिली. ज्याला कान आहे तो ऐको. वाय? बिकॉज गॉड वॉन्ट्स टू टॉक टू यू मोर. तुमच्या कहाण्यांपेक्षा, तुमच्या प्रॉब्लेम्स पेक्षा परमेश्वराला तुम्हाला त्याचं हृदय जास्त सांगायचं आहे. जेव्हा इयोबाने तोंड उघडलं आणि परमेश्वराने तोंड उघडलं, याच्यामध्ये फरक बघा. इयोबाचं तोंड इतकं बंद पडलं, त्याला मान खाली घालून त्या परमेश्वराचं ऐकत बसावं लागलं. इयोबाची जेव्हा तुम्ही कहाणी वाचाल, शेवटचे जे पॅराग्राफ्स आहेत ते नीट वाचा. कारण मनन इतकं पॉवरफुल आहे, इतकं पॉवरफुल आहे की तर तुमच्या मननामधून तुमचे वातावरण चेंज व्हायला लागतं, तुमची परिस्थिती चेंज व्हायला लागते. कारण मनन गरजेचं आहे. तुम्ही फक्त बोला, मनन करा. माझ्या बाजू सहस्रवधी पडले, माझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती मला भिडणार नाही, कारण परमेश्वराचे दूत माझ्या बरोबर आहे. यू जस्ट मेडिटेट अपॉन इट. यू जस्ट मेडिटेट. फक्त बोला की मला परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जस्ट मेडिटेट. काय माहिती आहे याच्यामध्ये सिद्धांत वचनाला धरून नाही आहे, पण मी
सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही हे मनन करता ना, हे जेव्हा तुम्ही बोलत राहता आतल्या आत, तेव्हा तुमची प्रत्येक गरज भागली जाते. तुम्ही जे मन मारून मारून जगता ना, मला हे पाहिजे होतं रे, हे मला पाहिजे होतं, हे जे मन मारणं आहे ना, हे बंद व्हायला लागतं. परिस्थिती, आपली मनस्थिती अशी बदलायला लागते. एकतर त्या वस्तूमधून माझा मन उडून जातं, नाहीतर मला परमेश्वर देतो की ती वस्तू मी घेऊ शकतो. याला म्हणतात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिकरित्या स्वतंत्र असणं. आज श्रीमंतांना बघा, ते काहीही चूज करतील, ते घेऊन येतील, पण प्रत्येक श्रीमंत व्यक्ती प्रत्येक अख्खं दुकान घेऊन उचलून जात नाही. श्रीमंत व्यक्ती जे आवडतं तेच घेऊन येतात, ते त्यांना आवडलं म्हणून. ते मन मारत नाही. प्रत्येक गोष्ट ते घेऊ शकतात, नाही का? आज अंबानी अडाणी आहेत, ते प्रत्येक गोष्ट घेऊ शकतात. ते शॉपिंग करत फिरतात का? पण कोणी बघितलंय का त्यांना शॉपिंग करताना? का? हा श्रीमंतीचा माइंडसेट आहे. हा माइंडसेट कळणं खूप गरजेचं आहे. आज मिडल क्लास किंवा गरीब व्यक्ती किंवा दरिद्री व्यक्ती मॉल मध्ये गेला, नुसतं मन मारत फिरणार, आणि येताना बाहेर निघताना त्यांचं मुख खालीच असणार. नो वन विल कम हॅपीली आउटसाइड. का? कारण त्यांनी इतके भारी भारी ब्रँड्स बघितलेले आहेत, चांगले चांगले कपडे बघितलेले आहेत, ज्वेलरी बघितली आहे, घड्याळ बघितले आहेत, जॅकेट्स बघितलेत, शूज बघितलेत, चप्पल्स बघितलेत, पण ते घेऊ शकले नाही. याला परमेश्वर मान्यता देत नाही. परमेश्वराला तुम्हाला असं ठेवायचं नाही. मॉलमध्ये जाताल, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तुमचं मन मारलं जाणार नाही. तुमचे मन मारले जाणार नाही. आणि जे बरोबर चांगलं आहे, उत्तम आहे, बेस्ट आहे, ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. परमेश्वराची इच्छा जर तुम्हाला रॅडोचं घड्याळ द्यायची आहे, तर त्याच्यासाठी पहिले तुम्हाला कॅपेबिलिटीज, एबिलिटीज देणं पण गरजेचं आहे. कारण तू खंबीर हो, हिम्मत धर, रॅडो काय मी तुला उत्तमातलं चांगलं घड्याळ देईन. तू पहिले उठ तर सही, तू उठ तर. आमेन. तू पहिले उठ तर. आम्हाला या उठण्याची गरज आहे. आम्हाला नियमशास्त्र कळण्याची गरज आहे. आम्हाला आमची आज्ञा अजून ठाऊक नाहीये. आम्हाला आमची आज्ञा जेव्हा कळते ना, तेव्हा आमची सुटका आम्हाला प्राप्त व्हायला लागते. आम्हाला आजची आज्ञा काय आहे? किती जणांना आजची आज्ञा माहिती आहे? प्रत्येक दिवसाची आज्ञा वेगवेगळी असते. आम्हाला सीझन साठी मिळालेली आज्ञा वेगळी असते, महिन्यासाठी मिळालेली आज्ञा वेगळी असते, त्या त्रासामधून सुटणारी आज्ञा वेगळी असते. आज्ञांना माहितीच नाहीये, आम्ही नुसतं प्रार्थनाच करतो. प्रिन्सिपल्स आहेत, सिद्धांत आहेत. प्लीज प्लीज आपण आता हे शिकलंच पाहिजे, कारण माझा सीझन बदललेला आहे. आमेन. आणि मी हे आज जाहीररित्या, कालच ती मी माझी पोस्ट टाकलेली आहे, आता माझा सीझन मला कळालेलाच पाहिजे. माझ्या सेवेचा सीझन माझ्या लोकांना कळलाच पाहिजे. आता आम्हाला नुसतं वाट बघायची नाही आहे. ज्या ठिकाणावरती माझं पाऊल पडेल, ते माझं आशीर्वादित ठिकाण मला मिळालंच पाहिजे. आमेन. या सेवेला जो कोणी जुडेल, तो आशीर्वाद पाहिल्याशिवाय राहणारच नाही. मी जशी माझ्यासाठी प्रार्थना करतो, तशी माझ्याकडे आलेल्या प्रार्थनांच्या विनंत्यांसाठी माझी तीच कळकळ असते. ही सेवा परमेश्वराने दिलेली आहे. या यहोशुवाच्या आत्म्यामधून परमेश्वर आता आपल्याला घेऊन जाणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण उठून उभे राहूयात आणि आपण परमेश्वराकडे हीच आज आरोळी ठोकूया की परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो की माझा सीझन तुम्हाला दाखवलेला